आता आपल्याला 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आपल्या दुसऱ्या राऊंडसाठी आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझे 3 मित्र आहेत ज्यांची नाव आहे वेद, सिद्धेश आणि आदित्य. बरोबर. तुम्ही तिघांनी मला एक एक टोकन द्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा वेद, तुम्हाला एक टोकन दे काढून. एकच. थँक्यू. आता आदित्य. थँक्यू. आणि सिद्धेश. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहे 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 25. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14. अभिनंदन या. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 26. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? सचिन मोहिते. अच्छा सचिन दादा, आपण काय करता? मी हॉटेल रमाकांतला मॅनेजर म्हणून सर्व्हिस करत होते. अलिबाग मध्येच? अलिबाग मध्येच. असो. खरेदी कोण करतं घरात? मीच करतो. तुम्हीच करता? हो. वहिनी येतात बरोबर? हो येतात ना. येतात. हो. अजून कोण कोण असतं घरात? पण मी, माझी मिसेस आणि छोटा आता मुलगा आहे. अच्छा, मग वहिनी नेहमी खरेदीला बरोबर असतात? केव्हा तरी. पण आज त्या तुमच्या बरोबर नाहीयेत. तुम्हाला एकट्यालाच इथं खरेदी करायची आहे. पाहूया तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? वैभव गोसावी. अच्छा वैभव दादा, आपण काय करता? मी कॉलेजमध्ये शिक्षक आहे. बर, मला सांगा की तुम्हाला कुठला प्रसंग आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल? प्रसंग म्हणजे मी TY BSc ला असताना माझे बाबा एक्सपायर झाले, त्यामुळे ते शिक्षण तसं थोडंसं अडखळत झालं आणि नोकरी लागली आणि आई एक्सपायर झाली. 2 दुःखद गोष्टी अशा. मग त्या ज्यावेळेस आनंदाचा क्षण होता त्यावेळेस आई बरोबर? दोघंही नव्हते. TY झालं त्यावेळेस बाबा नव्हते, नोकरी चांगली झाली त्यावेळेस आई नव्हती. बर, आता घरी कोण कोण असतं? मी, मिसेस आणि माझा मुलगा. बर, मुलगा केवढा आहे? मुलगा 3 वर्षाचा. आजच त्याचा वाढदिवस आहे. आज त्याचा वाढदिवस आहे? क्या बात आहे. म्हणजे आज जोरदार पार्टी असणार घरी. पाऊस थांबला तर बघू. पाऊस थांबला तर? अलिबाग मध्ये खूप पाऊस आहे त्यामुळे फार गडबड झालेली आहे इथे. बरोबर ना? मग वाढदिवसाला त्याचे मित्र येणार ना? हो येणार आहेत. सगळे सगळे. पण मी पण आज तेवढ्यासाठी आलोय खरं तर. ऑब्वियस आहे. काय मेनू आहे आज? तुम्ही बोलाल ते करू आपण. मी बोलाल ते. बर, मी सगळ्यात शेवटी सांगेन. त्या अगोदर आपण खेळूया तिकडे. आणि या खेळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? रेश्मा उदय म्हात्रे. अच्छा म्हात्रे ताई, आपण काय करता? मी गृहिणी आहे. अच्छा, घरी कोण कोण असतं? माझा मुलगा, माझे मिस्टर आणि आम्ही. बर, मूळच्या अलिबागच्याच? नाही, रांजणखारचं. कुठे? रांजणखार. रांजणखार. मग अलिबाग मध्ये कसं काय? अलिबाग मध्ये बहिणी जॉबला, सर्व कामाला अलिबागला असल्यामुळे सगळं लोक अलिबागला राहायला आली त्याच्यामुळे. बर, तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. खूप आनंद झाला होता. मग त्याच्यानंतर काय काय खोड्या केल्या त्याने, आता सांगा. तसा तो शांत आहे खूप. तसा तो शांत आहे, फक्त 4-5 बारण्या फोडल्या. नाही मग अजिबात नाही, शांत आहे. केवढा आहे तो? 11 वर्ष. 11 वर्षाचा आहे. आणि खरेदीला कोण कोण येतो तुमच्या बरोबर? मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघे जातो. दोघेही जातात. ते काय करतात? ते विक्रम इस्पातला कामाला आहे. नाही, खरेदी करताना काय करतात? कधी कधी करताना मी काय घेते ते फक्त बघत बसतात. आणि पिशव्या कोण उचलतं? आम्ही दोघे. हे पळवाटे बर का तुमची, मला माहितीये कोण उचलतं पिशव्या ते. नाही. बरं, असो. या राऊंड मध्ये जर तुम्ही खरेदी जिंकलात तर पिशव्या त्यांच्याकडेच द्यायच्या. चालेल ना? बघूयात आता कशी खरेदी करताय तुम्ही या राऊंड मध्ये. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुम्हाला माहितीये आज मी खरेदी कशाची करायला लावणार आहे? नाही माहित? नाही. आज तुम्हाला खरेदी करायची आहे चॉकलेट्सची आणि त्याचं बजेट आहे 898 रुपयांचं. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर खाली पडलेलं लवकर. साडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते.
सचिन मोहिते यांनी केलेली खरेदी आहे 508 रुपयांची. वैभव गोसावी यांनी केलेली खरेदी आहे 402 रुपयांची. तर रेश्मा म्हात्रे यांनी केलेली खरेदी आहे 647 रुपयांची. त्या आपल्या लिमिटच्या जवळ पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. ही सगळी चॉकलेट्स तुम्हाला मिळत आहेत. अभिनंदन तुमचं. आभारी आहे. चिडलोय मी. नाही. मग आम्हाला चॉकलेट नाही दिलं कुणाला, होय की नाही? आम्हाला देणार ना चॉकलेट? हो देणार. नक्की देणार. नक्की. तर तुम्हाला जॅकपॉट राऊंड मध्ये देणार. खेळायची संधी देणार आहे. देणार. देणार ना देणार. चॉकलेट सगळ्यांना? सर्वांना. प्रॉमिस करा आम्हाला. प्रॉमिस. प्रॉमिस ना? प्रॉमिस. हे आपल्याला ताईंनी प्रॉमिस दिलेल्या. जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपले अंदाजे कितीचे विजेते वडवळकर काका आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या म्हात्रे ताई दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही काय केलंय, तुमच्या समोर जी बास्केट ठेवलेली आहे या बास्केटमध्ये चणे आणि शेंगदाणे मिक्स केलेले आहेत. तुम्हाला काय करायचंय, म्हात्रे ताई तुम्ही चण्यांची सालं सोलायची आहेत, तर तुम्ही शेंगदाण्यांची सालं सोलायची आहेत आणि सोलून तुमच्या प्लेट्समध्ये ठेवायचे. जो सर्वाधिक चणे किंवा शेंगदाणे जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? सुरुवात करायची मग. चला तर मग. 3.5 प्लेट मध्ये फक्त चणे किंवा शेंगदाणे पाहिजे. साल राहता कामा नये. साल असेल तर ग्राह्य धरला जाणार नाही. 3.5 थांबा. 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये वडवळकर काकांनी 22 शेंगदाणे सोललेत, तर म्हात्रे ताईंनी 24 चणे सोललेत. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? ताई कोणत्या रंगाची चावी? लाल. लाल. अगोदर सांगून टाकलं लाल का? मला आवडतं. तुम्हाला आवडतं. बर. पाठीमागे कुठला रंग वाटतोय? कुठला? हिरवा. आणि लाल? बघा सगळेजण हिरवा म्हणतात. लाल. 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 नक्की निवडा. म्हात्रेताईंनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे वडवळकर काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत म्हात्रेताई. त्यांना मिळाला गरम मसाला. अभिनंदन. थँक्यू. कसं काय वाटलं खेळताना? खूप छान वाटलं. मजा आली ना हो. खूप? धमाल. धमाल. आता सगळ्यांना सांगणार 3.5 पाहायला? हो सर्वांना सांगा. नक्की. हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आजचे विजेते आहेत वडवळकर काका, ज्यांना मिळालेला आहे डीव्हीडी प्लेअर विथ साऊंड सिस्टीम. अभिनंदन. धन्यवाद. आणि आता अमेरिकेमध्ये सुद्धा 3.5 पाहायला सांगायचा. नक्की सांगणार. नक्की सांगाल ना? तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, असा कोणता तीर आहे जो धनुष्याला लावता येत नाही? तुम्ही या. तुमचं नाव? आशा वैभव गोसावी. आणि उत्तर? नयनतीर. नाही ना तीर? नाही. नाही. या. तुमचं नाव? मी अश्विनी सचिन राजे. आणि उत्तर? नदीकाठचा तीर. नदीकाठचा तीर कसं काय? सर नदीकाठचा तीर. नदीकाठचा तीर. थांब. यस. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा अशीच बक्षिसं जिंकायची असतील तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zee@zeenetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच मजा आणि धमाल आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3.5.